चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 2,53,400 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। आबासाहेब जाधव हे पत्नीसमवेत पुणे येथे मुलाकडे गेले असताना चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील कपाटे उचकटून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली। शेजाऱ्यांनी दरवाजा तुटलेला दिसल्याने ही घटना उघडकीस आली। दरम्यान घराच्या मागील बाजूस तोंडाला रुमाल बांधलेले 2 चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ही घटना साधारणतः 29 तारखेच्या रात्री घडली असावी। 30 तारखेला सायंकाळी हवेमुळे दरवाजे वाजत असताना शेजारच्यांनी आम्हाला कळवलं की दरवाजे उघडे आहेत का। तर मी त्यांना सांगितलं की चेक करून घ्या अगोदर, नंतर कळवा। तर त्यांनी सांगितलं की दरवाजे उघडे आहेत तुमचे दोघी बाजूचे। तर मी माझ्या नातेवाईकांना तिथे पाठवलं। नातेवाईकांनी मग नंतर मध्ये एंट्री करून चेक केलं। चेक करण्यात त्यांना दिसलं की सर्व घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि अलमिरा वगैरे तोडलेल्या आहेत। सर्व मौल्यवान वस्तू वगैरे ते चोरांनी घेऊन गेलेले आहेत म्हणून। तसं तुम्ही पोलिसमध्ये काय फिर्याद वगैरे केली? नंतर आम्ही 30 तारखेला रात्री मी तिथनं निघून 31 तारखेला इथं आलो। नंतर सकाळीच पोलिसांना फिर्याद दिली की आमच्या घरामध्ये अशी चोरी झालेली आहे असं। तर पोलीस साहेब आलेत, त्यांनी चेक केलं। त्यानुसार त्यांनी फिंगरप्रिंट्स वगैरे घेतलेले आहेत। त्यांनी सर्व गोष्टींची फिर्याद आम्ही पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये पण काही झालं तर करताय? हो, सीसीटीव्ही मागच्या गल्लीमध्ये आहे सीसीटीव्ही। तिथनं 2 व्यक्ती जे आहे परिस्थितीत फिरताना साधारणतः 1 वाजता सुमारास आढळून आलेले आहेत। पोलीस पुढचा तपास करत आहेत।